धाराशिव जिल्हा पोलीस भरती 2024 मध्ये विचारला होता वयवारी या टॉपिकवरून प्रश्न. एक व्यक्तीचे 12 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणते. आज त्या व्यक्तीचं वय किती असेल? आपल्याला माहित नाही तो आज व्यक्ती तो किती वर्षाचा, असं गृहीत धरलं आपण आज तो व्यक्ती आहे एक्स वर्षाचा. आता 12 वर्षानंतर जर या व्यक्तीचं वय पाळलं, आजच्या वयामध्ये 12 वर्ष ॲड होणार. हे झालं 12 वर्षानंतरचं वय. 12 वर्षापूर्वी काय होणार? म्हणजे आजच्या वयातून 12 वर्ष काढले तर 12 वर्षापूर्वीचं वय मिळते. प्रश्नात म्हणत आहे 12 वर्षानंतरचं वय हे 12 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होते म्हणते. बस इथून आता x ची किंमत शोधा, त्या व्यक्तीचं आजचं वय मिळून जाते. x अधिक 12 बरोबर 2 इथे गुणाकार केला तर 2x मायनस 2 इथे गुणाकार केला 12 2 24. x मायनस 2x होणार बरोबर. इथं मायनस 24 शिल्लक राहिलं. हा प्लस मध्ये इकडे गेल्यानंतर मायनस मध्ये 2x मधून x मायनस झाला तर मायनस x शिल्लक राहते. मायनस मायनस का होते प्लस होते मायनस 36 होते ना. मायनस मायनस कॅन्सल झाला तर x बरोबर किती आलं 36. म्हणजे x म्हणजे काय म्हणतो त्या व्यक्तीचं आजचं वय. तो व्यक्तीचं वय आजचं वय किती असेल 36 वर्ष. अशा पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करा. ठीक आहे.